डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22. संगमनेर तालुक्यातील वडगाव पाण्यातील लोटस इंग्लिश मीडियम स्कूलचा 10वीचा निकाल 100% लागलाय. तर स्कूलच्या वतीनं उत्कृष्ट गुण मिळवून पास झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आणि गौरव केला गेलाय. यावेळी स्कूलच्या प्रेसिडेंट डॉक्टर निलिमा निघुते, डॉक्टर शांताराम निघुते, CEO वैशाली निघुते, प्राचार्य आशालता शेट्टी, संचालक आरती देशमुख, उपप्राचार्या सारा रोहम, देविका निघुते यांची हजेरी होती. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसमवेत सत्कार केला गेला. आणि मी सिटीमध्ये बघतो आम्ही की each and every student goes to the tuition. Almost they put some exemption, but almost 99% of students they have student tuitions in the cities. पण आपल्या स्कूलमध्ये एकही ट्युशन नसताना एवढे चांगले नंबर्स मिळाले, दॅट इज व्हेरी गुड. वी ऑल प्राऊड ऑफ यू स्टुडंट्स. आणि आता सांगितलं की यू हॅव गॉट गुड नंबर्स 95%, 93%, बट आय स्टिल फील बॅड की देयर इज नोबडी अबाउट 98%. येस. Isha, Ananya and Sati from Odisha, there are some girls, they achieved 100%. They had 100% marks. And there are so many students who are about 99, about 98, 99%. Why not for our school? Yeah. So that is what I want you students, teachers and ma'am, we will have to work according to that. See, at least some of the students, they should go about 98, 99%. So we'll be much happy. आपली ग्रामीण भागातील शाळा आहे. तुम्हा सर्वांना माहिती आहे की शहरात ज्या CBSE स्कूल्स असतात त्यांना भरभरून ट्युशन्स असतात. शाळेत जर 5 तास झाले तर मुलं 5 तास बाहेर ट्युशन्सला जातात. आपल्याकडे सर्व तयारी आपण स्कूलमध्ये करून घेतो आणि तुम्हा सर्वांना हे माहिती असून सुद्धा तुम्ही आमच्याकडे तुमचे मुलं सोपवली. नर्सरीपासूनची काही मुलं आपल्याकडे आहेत आणि या स्कूलमध्ये आपल्या मुलांचं निश्चित भवितव्य घडेल किंवा त्यांना चांगले मार्क्स मिळतील हा तुमचा विश्वास असल्यामुळे तुम्ही इतकी वर्ष मुलं आमच्याकडे ठेवलीत आणि त्याचं निश्चितच एक छान असं चित्र आपल्याला गेली 7 वर्ष सलग बघायला मिळते. 7ही वर्ष आपल्याकडे अबाउट 90%, कमीत कमी 7-8 मुलं आहेत 20 ते 25 पैकी. म्हणजे असं नाही की 50 मुलांमधून 9 मुलं आली, असं नाही. आपले सुरुवातीचे बॅचेस जे आहेत त्या पुढच्या वर्षी आमची 10वीची 160 मुलांची बॅच आहे. 160 मुलं 10वीला आहे पुढच्या वर्षी. परंतु या वर्षीपर्यंत 25 किंवा 26 मुलं होती की जी 10वीला होती. पण त्याच्यामध्ये 25-30 मुलांमध्ये 10 मुलं 90च्या पुढे असणं, 10 मुलं 80% पुढे असणं, ह्या गोष्टी आम्हाला खूप छान वाटतात. कारण इतर स्कूलसारखं आम्ही काही शाळा पैसे कमवणे किंवा नाव कमवण्याकरता मुळीच काढलेली नाही आहे. जेव्हा माझे विद्यार्थी अशा पद्धतीचे मार्क्स मिळवतात, जेव्हा आताच आपल्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी डॉक्टर झालेत, काही इंजिनियर झालेत, काही फॉरेनमध्ये गेलेले आहेत, काही स्वतःचे व्यवसाय सुरू केलेले आहेत, तर हे व्यक्ती घडवणं हे आमचं मुख्य काम आहे. आणि सगळ्या आपण त्याला होलिस्टिक डेव्हलपमेंट म्हणतो की ज्याच्यामध्ये मुलं त्यांनी डान्सही केला पाहिजे, भाषणही करता आलं पाहिजे, गाणंही म्हणता आलं पाहिजे, स्पोर्ट्समध्ये पुढं पाहिजे. तर या सगळ्या मुलांनी या सगळ्या गोष्टी भरभरून एन्जॉय केल्यात. असं यातलं एकही नाही की एकाने अगदी म्हणजे सगळ्या प्रकारचे डान्स या पोरांनी केलेले आहेत, सगळ्या प्रकारे स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. आणि एवढं करून मला असं वाटायचं प्रिलिमपर्यंत तर काय करावं यांना, मी माझ्या घरी जाऊन बसू की काय करू का मी इथे येऊन बसू म्हणजे हे मुलं अभ्यास करतील, असं इतकं मला यांचा कधी कधी चिडचिड यायची. परंतु कसं असतं की वर्षभर जी तयारी केली जाते, कितीतरी प्रिलिम्स यांच्या 7-7, 8-8 वेळा प्रिलिम्स घेतल्या गेल्या, वीकली टेस्ट झाल्या, ओपन बुक टेस्ट झाल्या. ह्या सगळ्या प्रयत्नांना आपल्याला वाटतं की याचा फायदा होईल की नाही होईल, पण तो फायदा शेवटी दिसतो. जी टीमवर्क या लोटस इंग्लिश मीडियम स्कूलने तयार केली, त्याचबरोबर जे टीचर्स आहेत यांचे जे हात या मुलांसाठी पुढे सरसावले
आणि त्यामुळे हा जो रिझल्ट आहे यांचा 100% हा या स्कूलने आणि कन्स्ट्रक्टिव्ह 7 इयर्स आणि मॅडम पण सांगतात का 7 वर्षापासून जी परंपरा आहे 100% मार्क देण्याची ती परंपरा त्यांनी चालू ठेवली आणि या अकॅडमिक इयरला मुलांना घरगुतीच असं यश मिळालं. अनेक आपण टॉपर बघितले, 95चा टॉपर त्यांनी या शाळेसाठी दिला. त्यांचं खरंच मी माझ्या वतीने या शाळेचं पुन्हा एकदा भरभरून कौतुक करतो. आणि जे विद्यार्थी ज्यांनी चांगले मार्क मिळाले, काहींना कमी पडले, माझा मुलगा म्हणला होता काही मुलांना कमी, पण त्यांना व्यक्त केले होते का ही आपली सुरुवात आहे, आपल्याला अजून 6 वर्ष लढायचं आहे, ही तर सुरुवात आहे आपली. आणि याला आपल्याला एक दिशा मिळाली, ती दिशा आणि या शाळेचं नाव तुम्ही असं उज्ज्वल करणार. I studied in this school. Means I studied in this school throughout the year, and my experience was excellent. And my marks, that is 93.4%, is because of the hard work of the teachers and the school. सिटीमध्ये सगळीकडे क्लासेस असतात, मोठे मोठे स्कूल असतात, तिथं मुलांचं मार्क्स पडणं सहज शक्य असतं. परंतु आपल्या लोटस स्कूलमधल्या मुलं ग्रामीण भागातून काही आलेले आहेत, काही संगमनेरचे पण आहेत, पण तरी पण कोणालाही क्लास नसतानाही इतके छान मार्क्स पडणं म्हणजे खरंच कौतुक आहे. त्यासाठी टीचर्सचं, मॅडमचं आणि सर्व पालकांचं, मुलांचं खरंच भरभरून सगळ्यांना अभिनंदन सगळ्यांचं. आणि आपल्या इथे खरं 11वी 12वी बोलायला लगेच 11वी 12वीचं पण आहे. मलाच आता संगमनेरच्या काही पालकांचे फोन येत होते की मॅडम ॲडमिशन घ्यायचं आहे की, तर तिथले 4-5 पालक आताच तयार, म्हणजे अजून तर रिझल्ट स्टेट बोर्डचा लागला पण नाही. पण आपल्या इथे काय असतं की इथले सगळे सहकार्य करतात, म्हणजे मुलांना त्रास असं कसं 11वी 12वीला हे झालं नाही कम्प्लीट, ते झालं नाही, हे इथं सगळं करतात, कम्प्लीट होतं, परंतु मुलांना त्रास इथे कमी होतो. म्हणून माझं सगळ्यांना एक रिक्वेस्ट राहील की 11वी 12वीचं ॲडमिशन आपली स्टार्ट झालेली आहे आणि ते तुम्ही लवकरात लवकर घेऊन घ्या. कारण संगमनेरचे मुलं पण इथे येऊन आता सुरुवात करत आहेत ॲडमिशनसाठी. कारण इथल्या जेवढे 26 मुलं आहेत त्या प्रत्येक मुलांनी मला वाटतं इथेच ॲडमिशन घ्यावं आणि जे आता मार्क्स पडलेले आहे त्याच्यापेक्षा नक्की 10 ते 15% जास्त पडतील याची मला खात्री आहे. कारण इथे छान विशेष म्हणजे शेट्टी मॅडम आलेल्या आहेत आणि त्या खूप छान करून घेत आहे, मुलांचं खूप लक्ष देत आहे. मॅडमला आणि वैशाली मॅडमला खूप मोठं सहकार्य त्यांचं लाभत आहे. त्यामुळे नक्कीच मार्क्स पुढच्या मुलांना 12वीला छानच पडतील अशा आशा. All the parents, even my one request for everyone, as my management just given this assurance for you, even Aarthi Didi said the same thing. We have the college section. Even now, see children, one more thing. 10th standard passing, okay, just Dr. Sir said, okay, this is your educational target, you have completed your standard 10. But the main motto of your future, your living process begins from your standard 10. That is, you are going to choose the streams. You know streams? That is, one is science, and next is commerce, and the third one is arts. And like you are choosing the stream means not only you are interested to focus on science stream and even commerce and arts, these two streams are so very important. Don't think about we are going to form our life in the profession of doctors, engineers. But even if you are going to choose art stream, you are going to become a very good, even a good politician, even a good collector, IPS, IAS, and even you will become a very good ideal citizen of our India. Because voting rights begins from at the age of 18. So 18 means the age is 18. But you are going to receive your whole country to improve in that manner as a citizen of our country. So I request all the students, education is very important, right? But forming characters and going through the hard work, consistency, these are the main essentialities
which gives you good personality in the future. So try to become a good person in the life. Implement your education with the good characters and with the hard work. And just दीदी said, हर एक बच्चे को माँ बाप का तरफ ही देखना बहुत जरूरी है. कहाँ भी एक बच्चा घर से निकलते है तो भविष्य में आपका माँ बाप का नाम से पहचानना चाहिए. ओ किसके बच्चे हैं, आज इतने बड़े डॉक्टर है, इतने बड़े हमारे स्कूल के फाउंडर मेंबर है, हमारा मैनेजमेंट है, निकुता मैडम को देख लीजिए, सर को देख लीजिए, इतना बड़ा 2 पर्सनालिटीज आज संगमनेर नहीं है, पूरा अपना नगर डिस्ट्रिक्ट में they are earning their names because they are the ideals for the city, village, to even we are wishing to become they are the ideals for the country. So that is why personality is very important. Build personality also and give the name and fame for your this school which this school made you brought. आपल्या लोटस इंग्लिश मिडियम स्कूलसाठी मी आमच्या सर्व पालकांतर्फे त्यांचं मी खूप अभिनंदन करतो की मुलांना शिक्षणाबरोबर संस्कार हा एक महत्त्वाचा पॅटर्न आहे. शिक्षण तर मुलं घेणारच आहे, मार्क मिळवणारच आहे, तर त्याबरोबर मुलं संस्कारी पण झाले पाहिजे आईवडिलांचं. आता मॅडमनी बोलताना त्याही मॅडमनी सांगितलं आपल्या नवीन परिसर मॅडम, तर संस्कार आपल्यामध्ये उतरले पाहिजे. त्याप्रमाणे आपल्या मॅडम त्यांना इथं टीच करतात. त्याबद्दल मी सर्व पालकांतर्फे मी शाळेत अभिनंदन. तुमच्या जिद्दीमुळे आणि चिकाटीमुळे आज आपल्या शाळेचे नाव लौकिक वाढलं आहे. तसेच पालकांचे विशेष आभार. आपण आपल्या मुलावर ठेवलेला विश्वास आणि दिलेले सहकार्य अमूल्य आहे. आपल्या शिक्षक वृंदांचे मनपूर्वक आभार, ज्यांनी विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवून त्यांना यशाच्या शिखरावर पोहोचवले. तसेच शाळेच्या संचालिका डॉक्टर निभूते मॅडम, डॉक्टर शांताराम निभूते सर यांचेही मनपूर्वक आभार, ज्यांनी आवश्यक सुविधा, प्रोत्साहन आणि उत्तम वातावरण. लोटस स्कूलमध्ये 11वी आणि 12वीचे ॲडमिशन सुरू झालेत. पालकांनी आपल्या पाल्यांचं लवकरात लवकर या ठिकाणी ॲडमिशन करून घ्यावं, असं आवाहन स्कूलच्या वतीनं केलं गेलंय. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65.